मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी चाललो आहे हरिश्चंद्रगडावरती रायगड परिवाराबरोबर. आणि तुमच्याबरोबर मी एक्सपिरियन्स शेअर करणार आहे रायगड बरोबर जाण्याचा आणि हरिश्चंद्रगड ट्रेक करण्याचा. तर तुम्ही ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणि मित्राला भेटलं. आता चालू आहे बसच्याच ठिकाणी. बस आहे तिथे उभी. काय कामाला नाही, लेट येतं लेट. चला बोलायला बस थांबले आणि बस आमच्यासाठी थांबले असं फोन आला आहे आमच्यासाठी. डायरेक्ट आता भेटूया बसमध्ये. ओके, तसं बाय बाय. आता आपण पोचलोय सरळ गावामध्ये आणि इथे आम्ही आता कॉफी पिली होती तिथे. तर एक झाला ब्रेक झाला आणि चहा पिली आणि फीडबॅक देतोय कॉफीचा. शेवटी कट बोलून कट केला. शिरीषच्या गावातून सुरुवात केली होती पण काळोख असल्यामुळे दाखवता नाही आला. बाहेर उजाड दिसतोय पण जंगलात झाडामुळे काळोख अंधार दिसतोय. म्हणून मोबाईलच्या जेवढी बॅटरी दाखवते तेवढा रस्ता दाखवतो. निश्चय इथं आपला बघा. आपण जिथं आता चालल्यावरती तो रस्ता बघा जरा. आणि एवढा कठीण रस्ता असतो प्रॉपर चढण्यासाठी. तटबंदी दिली जेणेकरून सपोर्ट घेऊन चढता येईल. निशीची अवस्था बिकट. टी शर्ट फुल घामाने लथपथ झालेलं आहे. आणि बघा सह्याद्रीचा धोका बघा. धोका दिसतोय का? जी वाट तिथून आपण आता खाली उतरून आलो. आणि हा नजारा आणि धोका बघा. हा बघा मागचा रस्ता बघा आमच्या. जाऊन आता चढून आलं. बराबर फुल हेवी रस्ता आहे. आणि खिरेश्वर मार्ग जो आहे तो ट्रेकिंगसाठी जे बिगिनर आहेत त्यांच्यासाठी अजिबात नाही आहे पहिली गोष्ट. आणि एवढं पण हार्ड नाही आहे. पण कसं आहे की तुम्ही तुमची काळजी स्वतःच घेतली आणि थोडं रेस्ट घेऊन चाललात तर तुम्ही इझिली पार करू शकता. कारण ही माझी सेकंड ट्रॅक होती. जी पहिली मी भीमाशंकर केली होती ती खूप इझी होती. आणि ही सेकंड आहे सेम परिवाराबरोबर. आणि आता आपल्याला ह्या रस्त्याने वरती जायचं आहे जो की अजून मला वाटते 2 किलोमीटर असावा. आणि 2 किलोमीटर सरळ डोंगरावर चढणे म्हणजे की 2 तास. त्या दुसरं ऑप्शन नाही आहे. आणि तुमच्यात जेवढी एनर्जी आहे तेवढी एनर्जी लावून तुम्हाला ट्रेक पूर्ण करायची आहे. तुम्ही जेवढं थांबाल तेवढं तुमचा वेळ जाईल. आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला थकवा जाणवेल जसं स्टार्ट कराल तसं. त्यामुळे जेवढं तुमच्याकडे एनर्जी असेल सेम टाईम तुम्ही मॅक्झिमम डिस्टन्स कव्हर करायचा प्रयत्न करायचा. जो आता
आता मी तुम्हाला पॅच दाखवला, तो व्हिडिओमध्ये एवढा सोपा होता दिसत होता तेवढं तर नाही आहे. बिगिनरसाठी मी काय बोललो नाही त्याचं कारण तुम्हाला कळालं असेल. आणि बिगिनर जर येत असेल स्टार्टिंगलाच हरिश्चंद्रगडची ट्रेक करण्यासाठी तर त्यांनी प्रॉपर सेफ्टी शूज जे प्रॉपर ग्रिप करतील, फुल टी शर्ट, ट्रॅक आणि सोबत पाण्याच्या बाटल्या मिनिमम 3 लिटर. आणि तुम्ही त्यामध्ये एनर्जीसाठी कोणती पावडर वापरू शकता, लाईक इलेक्ट्रॉल, एनर्जर, किंवा तुम्हाला गोळ्या कॅरी करायच्या असतील लिंबाच्या गोळ्या वगैरे, जेणेकरून दम लागणार नाही आणि तुम्हाला थकवा जाणार नाही. त्यासाठी एवढी प्रिकॉशन्स जर घेतल्या तरी तुम्ही सहजरित्या चढाई करू शकता. जो मी तुम्हाला ट्रेक स्टार्टिंगला दाखवला नाही तो ट्रेक आम्ही जो केला तिथे प्रॉब्लेम असा होता की खूप दगड होते, त्याच्यामध्ये तुम्हाला पाय जपून टाकायचा आहे, प्लस पाय मुरगळणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि आम्ही ती 4:30 वाजता जी ट्रेक सुरू केली त्याच्यामध्ये आमच्या बॅटऱ्या कॅरी केल्या होत्या. आम्ही बॅटरी कॅरी करून प्रॉपर तिथून तो जो पॅच आहे तो कवर केला आणि आता वरच्या दिशेने चाललो. आम्हाला तिथले लोकल दादा एक मिळाले ज्यांनी आम्हाला सांगितलं की अजून 1.5 तास होती ट्रेक बाकी आहे, जी थोडी सोपी आहे आतापर्यंत जेवढा आपण अंतर कापलं त्याच्या कम्पेअर. आणि सगळे लोक रेस्ट करतात. तर पुढचे जे असं तुम्ही बघू थोडं स्लो रस्ता लागलाय. आणि जशा प्रकारे तुम्ही आता बघताय पूर्ण धुका आणि आता प्लेन रस्ता फक्त चालायचं, थोडा लवकर मागायचं पण फक्त चालायचं, असंच चालायचं सरळ थेट शेतात जायचं. याला आरची भेटणार आहे त्याचा तो थेट शेत जाणार आहे. आपल्याला आरचीकडे जायचं नाही, आरची घरी आहे, आमची आरची घरी आहे, आरची घरी आहे. आपल्याला जायचं आहे हरिश्चंद्रगडावरती. जो एक्सपिरियन्स फील करायचा आहे तो तुमच्यावर शेअर करायचा आहे आणि तुम्हाला पण मजा येईल बघून व्हिडिओ. आता हरिश्चंद्र मंदिर जो आहे हरिश्चंद्रेश्वर इथून 2 किलोमीटर दाखवतोय आणि आता सपाटा रस्ता आहे त्यामुळे चकवा जात नाही. आणि मोठी गोष्ट म्हणजे आम्ही इथं सुका खावा वाटत तो खातोय, कारण सकाळी मी खाल्लं नव्हतं काय. जसं जशी भूक लागते तसं आम्ही ते खाऊन पोट भरायचं काम करतो. ते जर खाल्लं नाही तर एनर्जी येणार नाही. गेले 3.5 तास चालतोय, अजून काय पोचलो नाही. अजून हरिश्चंद्रगडावर जायचं हा एक्सपिरियन्स फुल थ्रिलिंग होता आहे आणि फुल दगडामधून रस्ते काढायला लागतात, त्यामुळे थोडं केअरफुली चालायला लागतं. आमच्या बरोबरचे मेंबर्स ऑलमोस्ट पुढे गेलेत, अर्धे आणि अर्धे
खूप मागे आहेत आणि आम्ही मध्ये अटकलो आहे, म्हणजे कोणाबरोबर कनेक्ट नाही होत. थोडा उतार रस्ता आहे त्यामुळे थोडं बरं वाटतं आहे उतरायला. पण प्रॉब्लेम असा आहे की जेवढा आम्ही उतरतो आहे आता तेवढाच परत येताना आम्हाला चढायचं आहे आणि रिटर्न जो आम्ही सकाळी येताना ट्रेक कवर केला आहे रॉकमधला तो आम्हाला उतरायचा आहे. तेव्हा तर फुल एनर्जी डाऊन असणार आहे, कारण आम्ही वरती पोचून जेवढी एनर्जी आमची संपली ती भरायला आम्हाला रिटर्न खाली पोचल्यानंतर जेवायला मिळणार आहे. त्यामुळे बघूया पुढे कसा एक्सपिरियन्स असणार आहे. 800 मीटर बाकी अजून आणि सरळ रस्ता चालू आहे. बाकी आता काय डोंगर दरी काय नाही आहे, सरळ रस्ता आपल्याला चालायचा आहे. जो फक्त चालून आपल्याला कवर करायचं आहे. फक्त एनर्जी आपल्यामध्ये टिकून झाली पाहिजे, जेणेकरून तिथे पोचून आपलं थोडं गड एक्सप्लोअर करायचं आहे. कोकणकडे जायचं आहे, हरिश्चंद्रेश्वरला भेट द्यायची आहे, गणेश गुहा आहे तिथे. हे सगळं आपल्याला तिथे बघायचं आहे आणि ते सगळं बघून झाल्यानंतर आपला दुपारी रिटर्न ट्रेक स्टार्ट होईल, जो वापस 3 तास धरून चाला. आणि जेवढा टाईम आता जी एनर्जी आपली खर्च झाली आहे त्याच्यात थोडी कमी खर्च होईल, पण आपल्याला जास्त उतरायचंच आहे. आम्ही पोहोचलो वरती जिथे मंदिर आहे आता, आणि इथून थोडं चालावं लागेल 10 मिनटाच्या अंतरावरती. आता सगळे ग्रुप बोल किंवा बाकी सगळे लोक येतात आणि तिथला जो वातावरण आहे हे जे शेल्टर दिसतं तुम्हाला, त्याच्यामध्ये जे लोक येतात त्यांच्या नाश्त्याची सोय असते, जे की इथले लोकल्स लोक तुम्हाला अरेंज करून देतात. ते थोडं काही कॉस्ट घेत असतील आणि त्यांच्या पण उदरनिर्वाहाचं साधन हेच आहे, जे की पर्यटक येतात त्यांच्या नाश्त्याची खाण्याची सोय करायची आणि सगळ्यांना नाश्ता पोचल्यावरती. पण आमच्या पुढचं काही दिसत नाही बघा, पाठी पूर्ण दिगू आहे. आणि बघा हे काका आमच्याबरोबर होते, त्यांचं वय किती आहे? 62 वय आहे आणि आमची अशी अवस्था आहे त्यांच्यासमोर, हालत बेकार झाली. ही त्यांची सेकंड टाईम आहे. आणि तुमचं किती वर्ष एक्सपिरियन्स किती आहे तुम्हाला ट्रेकिंगचा? ट्रेकिंग एक्सपिरियन्स 8 वर्ष ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स. आणि आता वय त्यांचं 62 असूनसुद्धा हरिश्चंद्रगड चढायची त्यांची जिद्द बघून आम्ही तर समोर काय बोलू शकत नाही, कारण आम्ही स्वतः जे चढलो ज्या टोला खिंडीतून, तिथे दगडाची अवस्था किंवा त्यांची उंची होती, त्याच्यात आमचे पाय अक्षरशः थरथर कापत होते. थांबून असे आलो. आणि आता फायनली आम्ही पोचलो आहे हरिश्चंद्र गडावरती आणि इथे मंदिर आहे जवळ पोचलो आहे. आता मंदिर इथून दिसत नाही, कारण काय पूर्ण धुका झालं आहे. धुकं ह्या इथे एवढं झालं आहे की आता आम्ही साईडला जो माझे लोक आहेत ते पण दिसत नाही, तेवढं क्लिअर काही दिसत नाही आहे. असा एक्सपिरियन्स आपल्या इथं शेअर करतो. कोकणगडावरती आलोय बघा, गर्दी बघा. आज संडे असल्यामुळे एवढी गर्दी आहे की अक्षरशः लोक खूप लाईनमध्ये उभे आहेत, जे लोक क्लिअर होण्याची वाट बघतात. तर इथे इंद्रवज्र दिसतं आणि ते बघण्यासाठी जे आहे ना त्याची मजा काही ओव्हरच आहे. आता रिटर्न चाललो आहे कोकणगडावरून डायरेक्ट मंदिरामध्ये. ओके, आणि कोकणगडावरतीच जाणाऱ्यांची गर्दी बघायची असेल ते बघा. ही आहे गणेश गुफा, जी गणपती मूर्ती बघा. हरिश्चंद्रेश्वरचं मंदिर आणि ते समोर वरच्या साईडला ही आहे गणेश गुफा.
मंदिरात आरती चालू आहे आपल्या रायगड परिवारातर्फे आणि हा मंदिरचा व्ह्यू आहे बघा, तुम्हाला दाखवतो. ह्या साईडला तुम्ही बघितलं तर छोटे छोटे असे गुफा आहेत आणि ते एक श्री सिद्ध मंदिर महाविष्णूचं मंदिर आहे आणि ह्या साईडला छोट्या गुफा असून इथे गणपतीचं एक मूर्ती आहे. मंदिर जिथे आपलं शंकराची छोटी पिंड आहे, तिथे आम्ही आता दर्शन घेतलं आणि आता इथून आम्ही चाललो आहे खाली, जे एक आपली जे एक फेमस पिंड आहे जी पाण्यामध्ये आहे, बोलतात ना 5 फूट उंची असलेली, ती आहे ह्या सगळी. तिथं मी चाललो आहे गुफामध्ये. एक आहे केदारेश्वरची गुफा जिथे आपण आता आलो आहे. तिथे आहे ती 5 फूट उंच जी आहे पिंड, ती तुम्हाला दिसते बघा. आता आम्ही पूर्ण पाण्यामध्ये उतरलो आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी. असं एवढं पाणी आहे, डोक्यावर पाणी आहे, डोक्यावर पाणी आहे. सगळे लोक दर्शन घेण्यासाठी आले. ती फेमस आहे आणि तुम्हाला दाखवतो बघा. हे जे खांब आहे, हा एक, त्या साईड एक, दुसरा 2 दिसत नाही आहे, तो पूर्ण वरून खालीपर्यंत तुटला आहे. आणि हा तिसरा खांब जो काही कलियुगाचा खांब मानला जातो, तो अजून आहे. हीच आहे ती आपली सगळे लोक पाया पडायसाठी आले आणि जस्ट केदारेश्वरच्या पिंडीचं दर्शन खाली बघायला दिसतं तुम्हाला आणि प्लस हरिश्चंद्रेश्वर मंदिराचं पण दर्शन झालेलं आहे. ओके, आता आम्ही रिटर्न खिरेश्वरसाठी इथून निघणार आहोत बाय त्याच रोडने. आणि जेवण आम्हाला तिथेच आहे, त्यामुळे इथून आता वाजले 12 जाय पण 3 वाजतील. आता आम्ही निघालो रिटर्न कोलारखिंडीने खिरेश्वर मार्गे, जो आमचा बेस कॅम्प होतो तिथे. तुम्ही सगळे निघाले आणि आता पाऊस पण आला आहे आमचा. धन्यवाद द्यायला.